पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मिशन सिंदूर ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले। यानंतर देशभरात एकच जल्लोष करण्यात येत आहे। तर या पाकिस्तानवर हल्ला करण्यात आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। त्याबाबत शरद पवार गटाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे हे नेते मंडळी काय म्हणाले आहेत ते पाहूया। लोकांचा आग्रह होता यावेळी दिल्लीमध्ये सर्व पक्षीय बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सुप्रियाताई सुळे हजर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठलीही भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारच्या मागं उभं राहावं हा निर्णय घेतला। आणि आज या ॲक्शनच्या नंतर सर्व देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने उभं राहिलं आणि ही भूमिका आम्हाला लोकांची आहे। सर, या सगळ्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून जे काही सांगितलं गेलं की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात? नाही, असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जपून केलं पाहिजे, पण सुदैवानं या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका, जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं। काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीनने दिलेली नाही। तर ठीक आहे, शेवटी आपल्या देशाचं महत्त्व 9 ठिकाणी उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ, काय सांगाल? मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या, आपल्या आया बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम, त्यांच्या कर्त्या पुरुषांचं, पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री, आम्ही अगोदरच सांगत होतो, आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुलीबाळींचं आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला। सर, हिंदी बता दीजिए। भारतीय सेना विश्व की सर्वश्रेष्ठ सेना है, ये दिखाने वाला आज सुबह का एयर स्ट्राइक है। मैं इतना ही कहूंगा कि भारतीय फौज के साथ, भारतीय सेना के साथ हम सब अभिमान से खड़े हैं और भारतीय सेना ने जो कार्रवाई की है, जो एक्शन ली है, पहलगाम का जो बदला लिया है, उससे हमारी देश का सीना गर्व से चौड़ा हुआ है। हमें पूरा विश्वास था कि भारतीय सेना जरूर पाकिस्तान को उनकी औकात दिखाए, और आज सुबह जब ये स्ट्राइक शुरू हो गया और हम जब देख रहे थे तो सभी भारतवासियों के मुंह से एक ही शब्द निकाला, सैल्यूट भारतीय सेना, जय हिंद। तो आज जो हुआ है उसका श्रेय भारतीय फौज को जाएगा। हम सब शिवसेना, पूरी हमारी पार्टी ये भारतीय सेना के साथ, उनके जज्बे के साथ मजबूती से खड़ी। मुझे लगता है ये एक ट्रेलर है। आज जो हुआ है सुबह 9 जगह पर,
खास करके जो आतंकवादियों के ठिकाने हैं जैसे मोहम्मद के, उनके ऊपर हमला हुआ है और उसमें आतंकवादियों के जो ठिकानों की बहुत तबाही हो गई, ये हम देख रहे हैं। अब भारतीय फौज का जब अधिकृत ऑफिशियल प्रेस कॉन्फ्रेंस होगा तो क्या हुआ है क्या नहीं होगा उस बारे में पता चलेगा। लेकिन जो हमला हुआ है, जो हमला किया है, जो अटैक किया है, वो राजनीति का विषय नहीं है। हमारे प्रधानमंत्री जी ने पाकिस्तान के ऊपर कब हमला करना है, कैसे करना है, कैसा बदला लेना है, उसकी सारी जिम्मेदारी भारतीय फौज के ऊपर छोड़ी थी। तो भारतीय फौज ने, भारतीय सेना ने ये करके दिखाया है। या काळामध्ये एक भारतीय आधी आहोत, त्याच्यामुळे नेशन फर्स्ट। तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत, पहिला मुद्दा। दुसरा, आपलं जे लष्कर आहे त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे। आणि आज जी ॲक्शन घेतली त्याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आणि नुसता निर्णयाचा विषय नाही, ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्त्व आहे। तुम्ही जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता, हे एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे। त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल, तर आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रिॲलिटी, जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे। त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे। आमचे पर्यटक तिथे गेले होते, त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे। याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे, पण ते खूप मेजर्ड 3 महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले। इट्स अ व्हेरी फोकस्ड अटॅक, इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग। म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे, हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही। तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयाने वाचलंच पाहिजे। मला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही, शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे। हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही। त्याबद्दल मी MEA आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी मानते। काही 8 ते 10 कॅम्प्स जे आहेत ते